लास्ट टाइम आपण फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युलेज डिवाइड केले होते, बरोबर. दोन फॉर्म्युले डिराइव्ह केले होते, साइन सी प्लस साइन डी, साइन सी मायनस साइन डी, असे दोन फॉर्म्युले डिराइव्ह केले होते. अँड नाव वी हॅव टू डिराइव्ह सम अगेन्स्ट फॉर्म्युले कॉस सी प्लस कॉस डी अँड कॉस सी मायनस कॉस डी, असे दोन फॉर्म्युले मला डिराइव्ह करायचे. ते झाले का? त्याच्या आधी काही होमवर्कला एक्झाम्पल दिले होते, बरोबर. त्याच्यातलं काही एक्झाम्पल होतं. काय होतं एक्झाम्पल? 2 cos cosec हां plus cosec x प्लस cosec x equal इक्वल टू sec cos sec x into cos x हां. याच्यात काय नाही आलं बघा. याच्याच काय? 2 cosec cosec x. ओके. नाउ just 2 upon sin 2x plus 1 upon sin x sin. Put the value of sin 2x 2 sin x into cos x plus 1 upon sin sin. x कॉमन व्हॅल्यू 2 टू गेट कॅन्सल झाला. 1 upon sin x दोघांमध्ये बाहेर 1 upon sin कॉमन ब्रॅकेटमध्ये कोण उरतं? 1 upon sin बाहेर काढला ना, बरोबर. इथून 1 upon sin बाहेर काढला, इथे राहिला 1, इथे राहिला 1 upon cos, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 upon sin x in bracket 1 plus cos x upon cos x. इंटरचेंज करा दोघांना. साइन मध्ये होतं कॉस बाहेर येईल, म्हणजे 1 upon cos बाहेर प्रॉडक्ट ना दोघांना इंटरचेंज करू शकतो. 1 plus cos x upon sin x. ओके. Put the value of 1 plus 1 upon cos x sec x. Put the value of 1 plus cos x 1 plus cos 2 theta 2 cos square theta. 1 plus है ना, प्लस आला की cos मध्ये देणार, मायनस आला की sin मध्ये येणार. 1 plus cos 2 theta, बरोबर. मग 1 plus cos पाहिजे तर sin square cos square x by 2 मिळेल. that's 2 cos square x by 2. अगेन कन्वर्ट them into आहे ना हाफ अँगल. sin 2 theta 2 sin into cos 2 sin into cos, but हाफ मध्ये 2 sin x by 2 into cos x by 2 2 sin x by 2 into cos x by 2. Then 2 to get cancel, 1 cos get cancel. Remaining term cos x by 2 upon sin x by 2 is RHS. येते RHS. काही डाऊट? अजून आलेले एक्झाम्पल बाकी झाले सर्व. चल पुढे. नाउ टू डिराइव द फॅक्टरायझेशन नेक्स्ट फॉर्म्युला. टेक द फॉर्म्युला. लक्षात घ्या काय सांगतात. cos a minus b सांगा. cos a into cos b plus बर. याला इक्वेशन फर्स्ट नंबर. ओके. पुट द व्हॅल्यू ऑफ cos a plus b. sin a into sin b. इक्वेशन. ओके. एकदा ऍड एकदा ऍड आणि एकदा सबट्रॅक्ट. ऍड करू आपण. ऍड फर्स्ट अँड सेकंड. मी आधी सांगितलंय अगोदरच्या साइनच्या फॉर्म्युलेमध्ये पण एकदा ऍड आणि एकदा सबट्रॅक्ट केलं होतं, आणि ज्या व्हॅल्यू आपण अज्युम केल्या होत्या त्या त्यांच्यामध्ये जे ऍडिशन आली होती, सबट्रॅक्शन आली होती, त्याच्यामध्ये a प्लस b, a मायनस b ची व्हॅल्यू आणि c आणि d ची व्हॅल्यू रिप्लेस केली होती, बरोबर. इथे तेच करणार मी अगोदर. दोघांची ऍडिशन cos a मायनस b प्लस cos इक्वल्स टू. आता दोघांची ऍडिशन केली म्हणजे दोघं काय होणार? प्लस मायनस मध्ये ना, दोघं काय होणार? कॅन्सल. ऍडिशन दॅट्स 2 टाइम्स ऑफ cos, बरोबर. लक्षात घ्या काय करतो. 2 टाइम्स ऑफ cos a into. ऍक्च्युअली बघायला गेलं ना तर आपल्या ही इक्वेशन म्हणजे डिफॅक्टरायझेशन. 2 cos a into cos b दॅट्स कन्वर्टेड इनटू cos. दोघांच्या ऍडिशन मध्ये जातात. तेच करायचं आपल्याला. डिफॅक्टरायझेशन ज्यावेळेला येईल ना त्यावेळेला तेच इक्वेशन मला परत एकदा बघायचं आहे. लक्षात घ्या. आता काय करायचं दोघांचं? सबट्रॅक्ट फर्स्ट अँड सेकंड. याला इक्वेशन थर्ड नव्हतं. ओके. सबट्रॅक्शन घ्या दोघांची. cos a minus b minus cos. आता थोडं इंटरचेंज होऊ शकतं बरं काहीच्यामध्ये, कारण मी cos a plus b नंतर घेतलाय a minus b च्या आधी, त्यामुळे इंटरचेंज होऊ शकतं. ओके. इक्वल्स टू. चला सांगा पटकन.
मायनस मायनस गेट प्लस, कॅन्सल, आणि हा मायनस मध्ये असेल हा प्लस मध्ये असेल, कॅन्सल, मायनस मायनस इथे काय होईल प्लस, दोघं 2 टाइम्स साइन 4 बरोबर. हा सेकंड डी फॅक्टरायझेशन, 2 sin sin into the subtraction of cos cos. ओके, नाउ पुट कोणत्या दोन व्हॅल्यू रिप्लेस करायच्या? हा, a equal to and b equal to. Okay, then we have to find the value of a plus b equals to a plus b, दोघांचे ऍडिशन, c plus b upon 2 plus c minus b upon 2. डिनॉमिनेटर सेम आहे, डिनॉमिनेटर सेम, न्यूमरेटर ची काय होणार ऍडिशन, प्लस मायनस b गेट c plus c upon 2 to get a plus b equal to काय आला c. Okay, then take a minus b c plus b upon 2 minus c minus b upon 2. Then denominator is again same, then c plus b minus c plus d upon 2. Minus minus get plus, हा मायनस मध्ये जाईल ना, मायनस मायनस प्लस, then plus minus c get cancelled, 2d upon 2, then 2 to get d, a minus b काय आला d. कळतंय? मग यांच्यात ज्या व्हॅल्यू आपण काढल्या a b a plus b a minus b, इक्वेशन सेकंड थर्ड आणि इक्वेशन थर्ड मध्ये फोर्थ मध्ये पुट करून द्या. चला बरं सांगा बरं काय मिळतं थर्ड मध्ये. a minus b ची व्हॅल्यू cos d plus cos c equals to 2 cos, a ची व्हॅल्यू c plus d upon 2 cos b c minus d upon 2 by third. हा तिसरा फॉर्म्युला तयार करा, फॅक्टरायझेशनचा तिसरा फॉर्म्युला. नाउ फोर्थ फॉर्म्युला, पुट द व्हॅल्यू ऑफ a minus b a plus b a and b in equation 4. जे काढल्या व्हॅल्यू त्याच्यात पुट करा. सांगा पटकन, cos d minus cos c equals to 2 sin सांगा c plus b upon 2 into sin c upon 2. चालेल बरोबर. नाव सांगतो दोन, इकडे डी अगोदर आहे, सी नंतर, मग आपल्याला सी अगोदर लिहावं लागेल, डी नंतर लिहावं लागेल, बरोबर ना. हा फॉर्म्युल्यात काही प्रॉब्लेम नाही, मग सी इकडे लिहिला कॉस डी, कारण प्लस आहे ना दोघांमध्ये, त्याच्यात काही फरक पडणार नाही, पण मायनस मध्ये फरक पडणार, बरोबर. याच्यात मायनस साइन कॉमन काढली, किती मायनस साइन इकडे येणार, म्हणजे cos c minus cos d equals to minus 2 sin c plus d upon 2 into sin c minus d upon 2. ही सुद्धा साइन परत ऍब्सॉर्ब करते. जरी तुम्ही इथे इंटरचेंज करून घेतलं, याच्यात मायनस साइन बाहेर काढली, साइन ऑफ मायनस थीटा मायनस साइन थीटा, साइन ऑफ मायनस थीटा मायनस साइन थीटा, तो मायनस साइन बाहेर निघाली तर हा मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस, कारण या सगळ्या टर्म प्रॉडक्ट मध्ये, मग हा डी मायनस सी होईल. मग ती सुद्धा व्हॅल्यू आपल्याला मिळेल 2 sin c plus d upon 2 into sin d minus c upon मायनस साइन ऍब्सॉर्ब करते. काही डाऊट? व्यवस्थित ऑब्झर्व कर आणि मग सांग. चारही फॉर्म्युले मला लागणार आहेत डी फॅक्टरायझेशनसाठी. हे कोणते होते फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन मध्ये काय करतो आपण, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन कन्वर्ट करतो प्रॉडक्ट मध्ये. डी फॅक्टरायझेशन मध्ये एक्झॅक्टली काय होणार, अपोजिट होणार, बरोबर. मग आता डी फॅक्टरायझेशन जनरेट करायचे म्हणजे ऑलरेडी झालेत, डी फॅक्टरायझेशन ऑलरेडी आपले जनरेट झालेत. ते कोणते झालेत बघा, जे 3-4 इक्वेशन काढले का आपण, हे तिसरं चौथं, ते चित्र चौथं इक्वेशन म्हणजे माझं डी फॅक्टरायझेशन. मागच्या दोन एक्झाम्पल मधलं सांगा बरं, मग मागच्या दोन फॉर्म्युल्यांमधलं हे का, हे माझे डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले लक्षात घ्या. पहिला फॉर्म्युला डी फॅक्टरायझेशनचा तो 2 sin into cos की 2 cos into sin, 2 sin into cos, हा काय होता, इक्वल टू साइन साइन होता. बर पुढे दुसरा
2 cos into sin b. हां काय होतं? बरोबर. तिसरा हा इक्वल टू 2 cos a into cos b. हां इक्वल टू cos a minus b cos a plus b. बर पुढे फोर्थ 2 sin a into sin b. हां इक्वल टू आता बघा बरं पुस्तकात हे 4 फॉर्म्युले कधी फॅक्टरायझेशनचे बघून घ्या असेल हेच का चालेल पुस्तकच नाही सोबत ठेवायला लावलं हेच एक का चेक करा पटकन हेच एक का फॉर्म्युला आहे नक्की किंवा लॉग टेबल बघा लॉग टेबल मध्ये दिले लॉग टेबल तुमचं लॉग टेबल डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला बघा 8 फॉर्म्युले आहेत बघा पटकन आहेत का हेच आहेत का डी फॅक्टरायझेशन आहे नक्की फॅक्टरायझेशन फॉर्म्युले 4 डी फॅक्टरायझेशन 4 हे 4 फॉर्म्युले याच्या बेसवर पुढची एक्सरसाइज आहे आणि शेवटचा आपला अजून एक टॉपिक राहिला तो म्हणजे ट्रायंगलची ऍडजस्टमेंट करणं जी तुम्ही ऑलरेडी 9-10 मध्ये केली तीच ऍडजस्टमेंट कुठे करायची आपल्याला इथे करायची शेवटची यांच्यात काही डाऊट लक्षात घ्या साइन कॉस शिवाय दुसरं कोणीच नाही याच्यात साइन आणि कॉस शिवाय दुसरं कोणीच नाही ते नंतर ऍडजस्टमेंट करायच्या वेळेला आपण वापरू शकतो पण लक्षात घ्या की इथे ऍडजस्टेबल व्हॅल्यूज आहेत काय ऍडजस्टेबल व्हॅल्यूज आहेत ऍडजस्टेबल म्हणजे तुम्ही मल्टिप्लाय डिवाइड करून ऍडजस्ट करू शकता नसेल तर आणू शकता बरोबर ना कदाचित हा 2 नसतो काही वेळेला मग तो 2 आणता येतो मल्टिप्लाय डिवाइड करून ऍडजस्ट करता येतो आणि ते इक्वल टू काय येतात हे लक्षात आलं पाहिजे साइन कॉस राहिला साइन साइनच आहे पण प्लस आहे मध्ये कॉस साइन राहिला तर साइन साइनच आहे पण मायनस आहे मध्ये कॉस राहिला तर कॉस प्लस कॉस आहे बरोबर ना आणि साइन साइन राहिला तर कॉस मायनस कॉस आहे हे लक्षात ठेवायचं आहे लक्षात ठेवायला अवघड जातच नाही फक्त एवढंच की ट्रिक लक्षात असू द्या की काय रिलेशन आहे दोघांमध्ये रिलेशन काय आहे पहिला फॉर्म्युला कोणता होता फॅक्टरायझेशनचा सांगा पटकन साइन सी प्लस साइन डी ही दोन याचीच होती ना आपली याला काय म्हणतात हा तिसरा होता ना आणि हा चौथा ओके त्याच्या आधी पहिला आणि दुसरा सांगायचा मला डिराइव्ह करणं अवघड आहे सांगा पहिला फॉर्म्युला साइन सी प्लस साइन डी इक्वल्स टू सी प्लस डी अपॉन 2 इंटू ओके नाउ सेकंड वन साइन सी माइनस साइन डी आधी कॉस आणि मग 2 cos c plus d upon 2 into sin c minus d upon 2 म्हणजे डोक्यात एवढा पण ठेवलं तरी चालेल ना की जर साइन आला sin c plus sin c minus जर आला तर इकडे sin cos cos sin असेल वाइस वर्सा असेल बरोबर पण जर cos चे फॉर्म्युला आले तर सेम असतो cos cos sin sin चेंज होत नाही एकच टर्म असते बघा वाटल्यास cos c plus cos d cos cos मध्ये cos c minus cos d sin sin मध्ये म्हणजे चेंज होत नाही हे लक्षात ठेवलं तरी चालेल आणि तिकडनं इकडचा पार्ट बघितला की आपल्याला डी फॅक्टरायझेशन मिळतं सेम फॉर्मॅट पण तिकडनं फक्त इकडे बघायचं मग तेव्हा कळेल की आपल्याला याच्यात काय रिलेशन काय कळतंय पहिला फॉर्म्युला sin c plus sin d equal to 2 sin c plus d upon 2 into cos c minus d upon 2 next sin c minus sin d equal to 2 cos c plus d upon 2 into sin c minus d upon 2 परत सांगायचं sin c minus sin d equal to 2 cos c plus d upon 2 into sin c minus d upon 2 झाला नेक्स्ट cos c equal to 2 cos c plus d upon 2 into cos c
अदरवाइज 2 sin c plus 3 upon 2 into sin c minus c upon 2. बरोबर. ओके, डी फॅक्टरायझेशन. फर्स्ट 2 sin a into cos b equals to sin a plus b plus sin a minus b. परत सांगायचं आहे. 2 sin a into cos b equals to sin a plus b plus sin a minus b. नेक्स्ट 2 cos a into sin b equals to sin a plus b minus sin a minus b. नेक्स्ट 2 cos a into cos b equals to cos a minus b plus cos a plus b. नेक्स्ट 2 sin a into sin b equals to cos a minus b minus cos a minus b. ओके. सुरुवात कुठून केली होती आपण? सुरुवात कंपाऊंड कुठून केली होती? कंपाऊंडचे किती फॉर्म्युले होते? कंपाऊंडचे किती फॉर्म्युले होते? 6 टॅन पर्यंत होते. 2 कॉटचे होते, 8 होते. बरोबर आहे. हे 8. दुसरे किती होते? 48. हे 8. हे 48. हां. थर्ड डबल. मल्टिपल मध्ये डबल होतं. हां. डबलचे किती होते? कॉटचे 4, साइनचे 2, टॅनचा 1, 7. डबलचे. ट्रिपलचे तिघांचे 3 होते. ओके, 3. ओके. डबल तेवढेच हाफ. ओके. प्लस थर्ड वन जेवढे डबल तेवढे हाफ होते ना. 7. त्याचे हाफ केलेले आपण. बरोबर. नेक्स्ट फोर्थ फॅक्टरायझेशन. किती आहेत? 4. आणि 5वा डी फॅक्टरायझेशन. 4. किती टोटल झालेत बघा? टोटल फॉर्म्युले सांगा. 81. नक्की? नीट मोड. 81. बरं. त्याच्या आधी पण झाले ना आपले? त्याच्या आधी पण झाले. त्याच्या आधी काय झालंय? ते पण फॉर्म्युले आहेत ना आपले. ते किती आहेत? 3. 3 म्हणजे ते एकच आहे पण आपण फिरवून घेतलं. बरोबर. फिरवून. आणि आपले 4 रिलेशन ट्रिग्नोमेट्रिकचे 4 रिलेशन. टॅन, कॉट, सेक, कोसेक. टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस. कॉट म्हणजे सेक म्हणजे आणि कोसेक म्हणजे हे माहिती पाहिजे. बरोबर आहे. रिलेशन किती आहेत? ते 4 झाले. आता तुम्ही मला सांगा ट्रिग्नोमेट्री फक्त एवढ्या याच्यावर डिपेंड. ट्रिग्नोमेट्री काय सांगतोय? ट्रिग्नोमेट्री फक्त एवढ्या बेसिसवर आहे. लक्षात घ्या. आणि याच्यानंतर 12th ला गेला की 12th ला याच्यापेक्षा थोडासा ऍडव्हान्स पार्ट स्टार्ट होतो. ही सर्वात ग्राउंड लेवल. फॉर्म्युले जनरेट केले फक्त याच्यामध्ये. आणि त्या फॉर्म्युल्यांचा ऍक्च्युअल आपण जो करणार आहोत ते म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये. हे काय बघतो आपण? फक्त ट्रिग्नोमेट्री बघतोय. काय बघतोय? ट्रिग्नोमेट्री. आणि त्यांच्यातले फॉर्म्युले बघतोय. आणि ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन ज्या वेळेला स्टार्ट होईल त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये 2 प्रकारचे सोल्युशन येतात. कारण इक्वेशन आलं म्हणजे सोल्युशन झालं. बरोबर आहे. इन द युनिवर्स एव्हरी इक्वेशन हॅज बीन सोल्युशन. प्रत्येक इक्वेशनला काय असणार? सोल्युशन. मग ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हटलं तर सोल्युशन. मग त्याच्यात प्रकार पडतात. एक प्रिन्सिपल आणि दुसरा जनरल. असे 2 प्रकार पडतात सोल्युशनचे. 2 प्रकार पडतील. या 2 प्रकारांसाठी परत फॉर्म्युले जनरेट करायचे. ते स्टँडर्ड वन आहे. स्टँडर्ड म्हणजे काय? ते आपण जनरेट केले. आपल्याला न करता ते वापरून न वापरता सुद्धा आपल्याला ते डायरेक्टली. पण जनरलचे जे फॉर्म्युले आहेत ते महत्त्वाचे असतील. इन जनरल nth टर्मसाठी. इन जनरल म्हणजे काय? nth फॉर्म्युल्यांसाठी. प्रिन्सिपल म्हणजे काय? पाय पर्यंत 2 पाय पर्यंत 360 पर्यंतचे फक्त 2 फॉर्म्युले निघतात. ते प्रिन्सिपल आणि जनरल दोघांमधला फरक. मग लक्षात असू द्या की आपल्याला हे तर जनरेट करायचे आहेत. आपण अजून इन्व्हर्स मध्ये गेलो का? आपण फक्त कोणते बघतोय? ट्रिग्नोमेट्री बघतोय. या ट्रिग्नोमेट्रीचा वापर जास्तीत जास्त कॅल्क्युलस मध्ये करायचा आहे. कशामध्ये करायचा आहे? कॅल्क्युलस मध्ये. आणि सगळ्यात जास्त वेटेज तुम्हाला सांगितलंय 34 मार्क्स हे कॅल्क्युलसला आहे.
नुसते 34 मार्क्स. आणि जर इकडच्या ट्रिग्नॉमेट्री इक्वेशनचा पार्ट 1च्या ट्रिग्नॉमेट्री इक्वेशनचा विचार केला तर जवळपास 8 मार्क्स. हे 34 आणि 8 किती झाले 42. 80 पैकी 42 मार्क्स कॅल्क्युलस प्लस ट्रिग्नॉमेट्री वर. 42 मार्क्स म्हणजे निम्म्याच्या वर पार्ट हा तुमचा ट्रिग्नॉमेट्री. कारण डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये ट्रिग्नॉमेट्री आला की हे फॉर्म्युले लागणार. बेसिक पार्ट आहे आणि पोरांना एक लक्षात घ्या रिव्हिजन बेस आहे हा. रिव्हिजन बेस आहे. रिव्हिजन बेस कसा ठेवायचा तुम्हाला सांगतो. कारण हे जे मुलं तुम्ही जर विचारलं असेल किंवा त्या मुलांना विचारलं की मला माहिती नाही, जो काल आला होता शुभम त्याला तुम्ही विचारलं भेटलात का तुम्ही त्याला? नाही. तुम्हाला सांगितलं थांबणार म्हटलं तुम्ही कोणीच थांबलं क्लास सुटला होता ना. मग परत कोणी तुम्हाला हाकून दिला असेल नाही ना. लक्षात घ्या. चला एक्झाम्पल्स यांच्या बेसवर आहे ना फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन. अगोदर कन्वर्ट करायला शिकू. ओके. प्रोडक्ट मधून किंवा ऍडिशन सबट्रॅक्शन मधून प्रोडक्ट मध्ये. ओके. नाउ क्वेश्चन 8 10. क्वेश्चन नंबर 10. एक्सप्रेस द फॉलोइंग as a product of sines or cosines or sine and cosine किंवा sine and cosine एवढं जरी म्हटलं तरी चालेल. फर्स्ट sin 7x plus sin 3x. Sin 7x plus sin 3x. What is C? Okay. What is D? Obviously addition between them. Sin C plus sin D. Sin addition है. बरं sin आला की obviously sin cos sin मध्ये असतो. Vice versa असणार. बरोबर. मग sin प्लस आहे. प्लस असेल तर obviously अगोदर sin येणार. नंतर कॉस. मायनस राहिला असता तर आधी कॉस नंतर साइन. मग आता इथे साइन येणार अगोदर आणि नंतर कॉस येणार. बरोबर. मग इथे सी आणि डी चा व्हॅल्यूचा विचार करायचा. इक्वल्स टू 2 टाइम्स साइन सी प्लस डी अपॉन इनटू कॉस. बर इथे ब्रॅकेट सॉल्व करा. 2 इंटू साइन 10x अपॉन 2 इंटू कॉस 4x अपॉन 2 भाग जातोय दोनाने. चला मग सांगा उरलेले व्हॅल्यूज. साइन 5x इंटू कॉस. दोघांची ऍडिशन कशात कन्वर्ट झाली? प्रोडक्ट. कशात कन्वर्ट झाली? प्रोडक्ट. चला मग फटाफट तुम्ही सॉल्व करायचं लगेच. तुम्ही सॉल्व करायचं लगेच. जास्त काही
पटकन सॉल्व करा. मार्क्स पण लास्टला पडतील बरं का, डायरेक्ट 0-0. हां दॅट्स व्हॅल्यू साइन सी मायनस साइन डी मायनस आहे बरोबर. प्लस राहिला की आधी साइन नंतर कॉस असतो, मायनस असला की आधी कॉस आणि मग नंतर साइन. 2 cos सी सी काय 5x प्लस 3x अपॉन 2 इंटू साइन अपॉन इक्वल्स टू देन 2 cos 8x upon 2 into sin 2x upon 2. That's 2 for the 8, 2 for the 8, and then we have to do it cancel. 2 cos 4x into sin x. बरोबर. ओके. दुसरा प्लस आहे मध्ये cos cos प्लस असला त्यावेळेला दोघंही cos cos मध्ये जातात बरोबर. 2 cos 5x plus 3x upon 2 into cos 5x minus 3x upon 2, then 2 cos 8x upon 2 into cos 2x upon 2. That's 2 to get cancelled, 4 to the 8. Okay, then we are getting as 2 cos 4x into cos x. Then next minus है म्हणजे साइन साइड मध्ये जाणार मायनस आला. ओके 2 साइन. ओके एक महत्त्वाची गोष्ट सी मोठा की डी, मग कोणता वापरू, मायनसचा वापरू की प्लसचा वापरू. मायनसचा वापरला तर सी मायनस डी असेल, प्लसचा वापरला तर डी मायनस. सांगा कोणता वापरू. मायनस घेऊ इथे प्लस घेऊ, लक्षात घ्या काय करा प्लस घेऊ. बरं चला मग सांग 5x plus 7x upon 2 into sin 7x बरोबर. मायनस साइन ऑटोमॅटिकली ॲब्सॉर्ब होईल आणि जर तुम्ही इथे मायनस घेतला तर इथून मायनस साइन बाहेर निघेल. ती मायनस मायनस काय होईल प्लस, काहीच फरक पडत नाही. दोघांपैकी कोणताही वापरला तरी काही फरक पडणार नाही ना. मग पुढे 2 sin 12x upon 2 into sin 2x upon 2 equals to 2 to 8 cancel, 6 to the 12, then 2 sin 6x into sin x. कळतोय. बर पुढे शेवटच्या याच्यात परत मायनस मध्ये सांगा पटकन 2 sin याच्यात रेग्युलर आहे काही फरक पडणार नाही कोणताही वापरा, पण इथे 7 मोठा आहे 3 पेक्षा. सांगा काय करू. -2 sin 7x plus 3x upon 2 into sin 7x minus 3x upon 2 -2 sin 10x upon 2 into sin 4x upon 2. That's 2 to the 4, 5 to the 10. Then -2 sin 5x into sin 2x. Enough. झालं कन्वर्जन. ओके. नाउ आता एक्झॅक्टली अपोजिट करायचं. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये अपोजिट करायचं. काय अपोजिट करायचं. इथे ऍडिशन सबट्रॅक्शन कशात केली प्रोडक्ट मध्ये. आता प्रोडक्ट कशात आणायचा. बर जर 2 नसेल तर काय करावं लागेल ऍडजस्ट. काय करावं लागेल ऍडजस्ट. मग त्या पद्धतीने एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन. Express the following as following as sum or difference. Sum or difference हे तुम्ही सॉल्व करायचे का. हे एक्झाम्पल तुम्ही घ्यायचे होमवर्क साठी ठेवा. सोपे एक्झाम्पल आहे. पहिला 2 sin 4x into cos 2x. सेकंड 2 sin 2 pi by 3 into cos
पाय बाय 2. थर्ड 2 cos 4 theta into cos 2 theta. Fourth 2 cos 35 degree into cos 75 degree. Fifth 2 sin 4 theta into cos 2 theta. 6 cos 35 degree into cos 50 degree. Sin 3 theta into sin 5 theta. Sufficient. Now काय करणार हे लक्षात घ्यायचं. सॉल्व करणार ऑब्वियसली डी फॅक्टरायझेशन प्रोडक्ट आहे तर आपल्याला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये आणायचं. आता ऍडिशन मध्ये जाईल की सबट्रॅक्शन हे कोण ठरवेल? त्या टर्म्स बरोबर ना. साइन कॉस कॉस साइन कॉस कॉस साइन साइन असे 4 पॉसिबिलिटीज ना. काय काय? साइन कॉस लक्षात घ्या 4 पॉसिबिलिटी. साइन इंटू कॉस बरोबर ना. कॉस इंटू साइन कॉस कॉस किंवा साइन साइन या 4 पॉसिबिलिटी ठरवणार बरोबर ना. मग लक्षात ठेवायचं त्या 4 पॉसिबिलिटी. साइन कॉस असलं तर काय? साइन प्लस साइन बघा प्लस पहिला फॉर्म्युला साइन इंटू कॉसचा ज्या वेळेला होता तो साइन प्लस साइन मध्ये जातो. कॉस साइन असला त्यावेळेला साइन मायनस साइन मध्ये जातो. कॉस कॉस असला त्यावेळेला कॉस प्लस कॉस मध्ये आणि साइन साइन असला त्यावेळेला कॉस मायनस कॉस मध्ये. तेच फॉर्म्युले परत परत फक्त प्लस मायनस मध्ये गोंधळ होतो बरोबर ना. मग एवढं फक्त लक्षात ठेवायचं की यांच्यात ए काय बी काय बरोबर ना. हे सगळे ए बी आहेत बरोबर पण यांच्यात 2 नाहीये. इथे 2 आहे सर्वांमध्ये पण यांच्या दोघांमध्ये 2 नाहीये. मग काय करायचं? मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 ऍडजस्ट करायचा आणि मग फॉर्म्युला अप्लाय करायचा. कळतंय काय सांगतोय? मला उद्या एवढे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. कळतंय? व्हॅल्यूज पुट करतात. सर लास्ट टाइम जे एक्झाम्पल झाले तुम्हाला सांगायचं होमवर्कचे एक्झाम्पल सांगा पटकन. साइन साइन इंटू कॉस आहे बरोबर. म्हणजे ऑब्विसली साइन साइन आणि मध्ये प्लस असेल बरोबर. मग सांगा 2 साइन ए प्लस बी आणि ए मायनस बी ना फक्त इंटूचा ऍडिशन सबट्रॅक्शन पाहिजे ना आपल्याला. आणि मग ए प्लस बी ए किती आहे 4x प्लस साइन हां बरं पुढे साइन 6x प्लस साइन 2x झालं बरोबर. नेक्स्ट 2 पाय बाय 3 परत सेम फॉर्म्युला साइन कॉस आहे. फक्त ए आणि बी बदलला. ए ची व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू पुट करा. साइन प्लस पाय बाय 2 प्लस साइन 2 पाय बाय 3 प्लस पाय बाय मायनस पाय बाय 2. पुढे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. ओके काही गरज नाही. आपल्याला थोडी व्हॅल्यू काढायची त्याच्या व्हॅल्यू नाही काढायचं ॲज इट इज रिप्लेस करा. फक्त फॉर्म्युल्यामध्ये पुट करून फॉर्म्युला इव्हॅल्युएट करा. दुसरं काहीच करू नका. क्रॉस मल्टिप्लिकेशन साइन 4 पाय प्लस 3 पाय 7 पाय बाय 6
प्लस साइन 4 पाय मायनस 3 पाय प्लस 5/6 इनफ आहे. व्हॅल्यू नाही रिप्लेस करायचं आपल्याला, व्हॅल्यू नाही पुट करायची. काय तरी अजून 2 cos 4 theta into cos 2 theta. चला पुढे सांगा. cos आहे ना, बरोबर आहे. cos into cos आहे, त्यामुळे cosच राहील आणि मध्ये साइन काय प्लस मायनस प्लस आहे, बरोबर. हां, देन cos 4 theta plus 2 theta plus cos 2 theta, then cos 6 theta plus झालं. पुढे 2 cos 35 degree cos 75 75 minus 30. काही फरक पडणार आहे का? cos ऑफ मायनस थिटा इज cos थिटा, त्यामुळे तुम्ही 35 मायनस घ्या किंवा 75 मायनस, काही फरक पडत नाही. मग लिहिताना असं लिहिलं तरी चालेल. 35 मायनस 75, then cos, then minus that again, absorb it. cos ऑफ मायनस थिटा इज cos थिटा. काही फरक पडत नाही. कळतंय? काही डाऊट? नेक्स्ट अजून होतं किती वेळ? 7 का? चला पुढे सांगा. हे झालं ना. टू डिट आहे असं आहे. पुढे साइन 4 थीटा प्लस 2 थीटा प्लस साइन 2 थीटा. लिहिण्यासारखं त्याच्यात काही नाही, व्हॅल्यू जास्त वाटायला लागतं त्या रेग्युलराइज होतं. साइन 6 थीटा प्लस साइन 2 थीटा. ओके, नेक्स्ट cos 50 हां. आता याच्यामध्ये आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल ना. 1/2 into 2 cos 35 into cos 50. हा 2 ने काय केलं मी मल्टिप्लाय केलं. आता याची व्हॅल्यू पुट करू. सांगा मग याची व्हॅल्यू. 1/2 into cos 35 plus 50 plus cos 35 minus 50. cos into cos होता ना, म्हणून cos plus cos मध्ये फॉर्म्युला आहे. मग पुढे 1/2 cos 85 minus 15 म्हणजेच काय प्लस घेते. 1/2 into cos 85 plus cos 15 ब्रॅकेट इनफ. हे आन्सर असेल. कळतंय? पुढचा हिसाब पण असंच काहीतरी होते. लास्ट हां काय होतं लास्ट? साइन हां साइन 1/2 ऍडजस्ट. हां चला सांगा. 1/2 साइन इंटू साइनच आहे. कॉस मध्ये जाईल, पण मध्ये साइन काय असेल? साइन इंटू साइन आहे ना. ओके, मग मध्ये निगेटिव्ह का पॉझिटिव्ह? निगेटिव्ह आहे. कॉस मध्ये निगेटिव्ह आहे. मग cos 3 थीटा minus 5 थीटा minus cos 3 थीटा इकडे अगोदर घेतला का? मायनस करून इकडे घेतला चालेल का असं? फॉर्म्युला ठीक आहे सर. काय 5 थीटा घेऊ इकडे. फॉर्म्युलानुसार घेता तुम्ही आपल्या रेग्युलर फॉर्म्युलानुसार घेता. ठीक. 1/2 हां cos ऑफ मायनस 2 थीटा हां cos 8 थीटा. हा मायनस 2 थीटा म्हणजेच cos 2 थीटा मायनस 8 झालं. सोल्युशन इथपर्यंत होते. चल पुढे अजून कंटिन्यू.
एकदम सोपे देतो अगोदर आणि मग नंतर आपण टॉपिक थोडासा चेंज करून त्याच्यात हार्ड एक्झाम्पल असते. ओके, साधे लेवलमध्ये एकदम लो लेवलचे एक्झाम्पल असते आणि मग पुढे आपण हार्ड एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 12. Prove that cos pi by 4 plus x plus cos pi by 4 minus x equals to root 2 cos x. असं एक्झाम्पल झाले ऑलरेडी. सेम एक्झाम्पल झालं, चेंज काहीच नव्हता. काय केलं होतं सांगा बरं त्याच्यात. हा काय अलर्ट अँगल नव्हता. हा अलर्ट अँगल होता का नाही. पाय बाय 4 आहे, अलर्ट अँगल नाही. मग आपण दोघांपैकी एकाची व्हॅल्यू वाय पुट केली होती, आठवतं का. वाय पुट केलं तर त्याच्यावर एक्स व्हॅल्यू काढली होती, त्याच्यात पुट केली होती. याची व्हॅल्यू वाय घेतली तर याच्यात एक्स व्हॅल्यू वाय मधून पुट करायची. मग पाय बाय 4 पाय बाय 2 च्या फॉर्म मध्ये आला होता आणि मग त्याच्यानंतर अलर्ट अँगल यूज करून त्याच्यात व्हॅल्यू रिप्लेस केली आणि मग त्यानंतर फॉर्म्युला परत ऍडजस्ट होत होता. बरोबर. मग सेम एक्झाम्पल इथे सांगा. सेम एक्झाम्पल, फक्त इथे ही व्हॅल्यू वाय म्हणून पुट केली असेल. ही जी व्हॅल्यू आहे ना ही वाय म्हणून पुट केली किंवा ही व्हॅल्यू केली असेल. दोघांपैकी कोणती व्हॅल्यू पुट केली तरी चालेल. बरोबर. आणि मग ती व्हॅल्यू पुट केली की अलर्ट अँगलचा वापर करून आपण ऍडजस्ट करत होतो. बरोबर. पण याच्यामध्ये आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आला ना. एक काम करू, आपण याला सी म्हणू आणि याला डी म्हणू. लक्ष द्या, याला सी म्हणायचं आणि याला डी म्हणायचं. कुठला फॉर्म्युला ऍडजस्ट होतोय. cos c प्लस cos d होतं ना ऍडजस्ट. मग सी ची व्हॅल्यू डी ची व्हॅल्यू जिथे आपल्याला दिसते त्या ठिकाणी रिपीट करा. मग एलएचएस कन्सिडर करतोय. एलएचएस बघा, cos पाय बाय 4 प्लस x प्लस cos. ओके, cos c प्लस cos d चा फॉर्म्युला. cos c प्लस cos d चा फॉर्म्युला 2 टाइम्स cos प्लस cos आहे ना. मग cos cos मध्येच परत जाईल. साइन मध्ये जाईल का. साइन मध्ये केव्हा, जेव्हा इथे मायनस राहील. साइन साइन मध्ये केव्हा, जेव्हा इथे मायनस राहील. प्लस असला की cos cos प्लस मध्ये जाईल. बरोबर ना. मग cos c काय पाय बाय 4 प्लस x प्लस d पाय बाय 4 मायनस x अपॉन 2 झाला इनटू cos पाय बाय 4 प्लस x मायनस पाय बाय 4 प्लस x. का बरं प्लस x. मायनस साइन मध्ये जाईल आणि इथे मायनस करतो ना आपण. मायनस साइन मध्ये जाईल. डिवाइडेड बाय 2 कॅन्सलेशन करा. 2 into cos कॅन्सल. पाय बाय 4 कॅन्सल. बरोबर. इथे व्हॅल्यूज बघा. पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 2 पाय बाय 4 अपॉन 2 into cos 2x upon 2 x plus x is 2. Okay, that's 2 to the 4. हा 2 आणि हा 2 काय होऊन जाईल. मल्टिप्लाय होईल. कॅन्सल. हा आणि हा काय होऊन जाईल मल्टिप्लाय. that's 2 cos पाय बाय 4 बरोबर into cos x 2 to get cancel. बरोबर. now then cos पाय बाय 4 ची व्हॅल्यू into cos x. Thus 2 can be written as root 2 into 1 upon root 2. हा root 2 तसाच तसा. मग 2 ला कसं लिहिलं root 2 into cos x. एक root 2 गेट कॅन्सल. मग काय मिळाला root 2 into cos x. कळतंय. म्हणजे फॉर्म्युल्यानुसार फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यानुसार.
ओके, पुढे बघा. पुढचं एक्झाम्पल तुम्ही सांगायचं सेम असंच काहीतरी देतो किंवा ऑलरेडी झाला असेल मे बी याच्यात ऑलरेडी याच्या रिलेटेड झाला असेल. लक्ष द्यायचं काय. क्वेश्चन नंबर 13. प्रूव्ह दॅट cos 3 pi by 4 plus x minus cos 3 pi by 4 minus x equals to minus root 2 into sin x. चल तुम्ही सांगायचं पटापट कुठला फॉर्म्युला वापरू. याला c घेतलं याला d घेतलं कुठला फॉर्म्युला येईल cos 3 minus कोणता येईल मग चला LHS घेतल्यानंतर तुम्ही सांगायचं आहे cos 3 pi by 4 plus x minus cos 3 pi by 4 minus x. चला cos 3 plus cos d cos 3 minus cos d मायनस असल्यावर sin cos cosच आहे पण इथे प्लस असल्यामुळे इथे दोघं ठिकाणी cos आला पण इथे मायनस आहे cos cos पण मायनस आहे आन्सर sin sin that's 2 times of sin c काय 3 pi by 4 plus x plus d काय अपॉन झाला c plus d upon 2 ओके into sin c minus d सांगा 3 pi by 2 plus x plus x divided by चला व्हॅल्यू सांगा पटापट आता c minus d upon 2 घेतला ना हां x कॅन्सल चला पुढे 2 sin 3 pi by 2 म्हणजे 6 pi by 4 upon add होईल ना 6 times of that okay now then sin 2 to 8 cancel then multiply याच्याशी कॅन्सल होईल इथे 3 येईल then 3 pi by 4 येईल sin 3 pi by 4 2 into sin x होते चला पटकन सांगा पुढे 2 into 2 times of 3 pi by 4 हा 2 कॅन्सल झाला 3 pi by 4 3 pi by 4 चला 3 pi by 4 ची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट काढायचं नाही 3 pi by 4 कोणाच्या जवळ आहे x ऍक्सिस y ऍक्सिस अलाइड अँगल वापरावा लागेल ना डायरेक्ट थोडी काढणार तुम्ही 3 pi by 4 ची व्हॅल्यू 135 किती येणार 135 मग 180 मायनस देऊ ओके मग लिहिताना 2 into sin pi minus pi by 4 135 3 pi by 4 आन्सर निगेटिव्ह होता आणि आन्सर निगेटिव्ह होता ना आपण c मायनस d घेतला ना मग इथे मायनस आला पाहिजे दुसरा फॉर्म्युला आहे ना तो आपण रेग्युलर वापरून टाकला पहिला d मायनस c इनटू sin ओके सांगा मला -2 पाय पाय कुठे आहे x ऍक्सिस साइनचा साइनच झाला पाय बाय 4 इनटू sin x sin पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 by √2 into sin x 2 can be written as that's 1 upon √2 get 1 upon √2 get cancel remaining term minus √2 into RHS कळतंय लिहा रे पूर्ण ब्लर झालं रे व्यवस्थित चलो हा 12 आपला इथून पुढचे एक्झाम्पल झाले ना आपले आता या लेक्चर मध्ये हे दोघं एक्झाम्पल ठीक
14 नंबर. 14 नंबर आणि याच्या पुढचे जे एक्झाम्पल घेतो 4-5. एक एक्झाम्पल मी करून देतो, पण त्याच्या पुढचे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे. कोणत्या टाईपचे कसे फॉर्मॅट फिक्स राहील. पहिलं एक्झाम्पल मी ते सॉल्व्ह करेल याच्यातलं, त्याच पद्धतीने पुढचे पण सॉल्व्ह करायचे. आलं लक्षात? हां, एक्झाम्पल बघा. sin 2x ट्रू दॅटचे येत ना कसं होतं. sin 2x plus sin 2y upon sin 2x minus sin 2 equals to tan x plus y upon tan x minus y. एक लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करता त्यावेळेला न्यूमरेटर डिनॉमिनेटर ओके यांचा विचार करा. आणि पुस्तकात तुम्हाला फक्त फिरवून विचारू शकतात काय, एक्स वायच्या जागी अल्फा बीटा विचार करा. काय विचारू शकतात? अल्फा बीटा. एक्सच्या जागी अल्फा, वायच्या जागी बीटा, बस तेवढं विचार चेंज करते, नाही तर बाकीचं सेम राहणार. एलएचएस बघा, sin 2x plus sin 2y divided by sin 2x minus sin 2. चला न्यूमरेटर परत प्लस हे चाललं. हां, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर व्यवस्थित बघा. इट जस्ट लुक लाईक sin c plus sin d. डिनॉमिनेटर इज sin c minus sin d. पुट करा फक्त व्हॅल्यू. काय मिळतं बघू पुढे, सांगा पटकन. sin 2x plus 2x sin 2x plus 2 टाइम्स ऑफ sin प्लस sin आहे ना, मग sin इंटू cos मध्ये मिळेल. तर सांगा sin 2x plus 2y upon 2 into cos 2x minus 2y upon 2 divided. आता sin मायनस sin आहे, आधी cos आहे. 2 cos 2x plus 2y upon 2 into sin. बरोबर. जे 2 2 दिसत आहेत ते सगळीकडून बाजूला काढा, कॅन्सल करा. कॉमन दिसत आहेत ना, हा 2 इथंच कॅन्सल होतो. इथला 2 डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये कॉमन आणि इथे एक दिसतं. बरोबर. मग बघा काय मिळतं. sin 2 in bracket x plus y upon 2 into cos 2 in bracket x minus y upon 2 divided by, इथे पण 2 कॉमन निघेल, cos 2 in bracket x plus y upon 2 into sin 2 in bracket x minus y upon 2. Then these two get cancelled. उरलेला टर्म घ्या. sin x plus y upon cos x plus y into cos x minus y upon cos x plus y upon sin x plus y upon cos x plus y is cot म्हणजे tan 1 upon tan कसा लिहिणार, tan x plus y into 1 upon tan x minus y, then can be written as tan x plus y upon tan x minus y. चल पुढचं पण असंच काहीतरी, पुढचे काही एक्झाम्पल असेच देतात, हे लिहून घ्या, त्याच्याबरोबर पुढचे एक्झाम्पल लिहून घ्या. सेम याच्यात राहतील ना, आता जसं मी प्रूव्ह करताना ना त्याच पद्धतीने जाते, चेंज काहीच नाही. न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू रिप्लेस करायच्या, मग फॅक्टरायझेशनने आणि सॉल्व्ह करत जायचं. बघा एवढंच की चुकीचा स्टेप घेऊ नका. पुढचे एक्झाम्पल तुमच्यासाठी असतील, इव्हन तुमच्या बुकमध्ये नाही, प्रॅक्टिससाठी देतो.
चेक करून घ्यायचा. सर्व त्याच फॉर्मॅट मध्ये केली टॅन आणि कॉटच मिळवायचं म्हणजे ऑब्विसली याच फॉर्म मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर sin c प्लस sin d cos c प्लस cos d sin c मायनस cos d म्हणजे जस्ट फॉर्म्युला ऑफ फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले आणि फक्त रिप्लेस करत जा. a ओळखायचा किंवा c ओळखायचा d ओळखायचा व्हॅल्यू पुट करत जा तुम्हाला ऑटोमॅटिकली आन्सर मिळतं. फक्त एवढंच की राईट करत असताना सिस्टमॅटिकली अरेंज करा. ओके कोणत्या व्हॅल्यू काय त्यात कॉट केव्हा येतो टॅन केव्हा येतो जसं आपण आता इथे केलं की आधी मला कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट आला मग कॉटला टॅन मध्ये लिहिलं नाही तर मग इथेच कन्फ्युज कॉट पूर्ण आला टॅन पाहिजे होता रिलेशन माहिती पाहिजे आलं लक्षात कमीत कमी तेवढं माहिती राहिलं की आपल्याला पुढे कळत नाही तर येणार नाही कळतंय. ओके नेक्स्ट झालं का इकडचं. पुढचं एक्झाम्पल आता एकदम वेगळं आणि मोठं एक्झाम्पल असेल पण अरेंजमेंट व्यवस्थित पद्धतीने करत जायची. ओके डोकं फक्त ठिकाणावर ठेवायला लागेल म्हणजे बाकीचं सोपं असेल नाही का डोक्याशिवाय सोपं एक्झाम्पल फक्त डोकं एका ठिकाणी डिफॅक्टरायझेशन वापरायचे आणि पटापट आन्सर करायचे. झालं काय. Example number 20. Same again. Prove that cos 20 cos 40 degree cos 60 degree into cos 80 degree is equals to 1 upon 60. यांच्यात ज्या व्हॅल्यू मिळतात ना त्या बाजूला काढून घ्या. एक्झाम्पल लक्षात घ्या यांच्यात ज्या व्हॅल्यू मिळतात त्या व्हॅल्यू काढून घ्या. देन ऑब्विसली देयर इज न प्रोडक्ट्स. इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी सगळ्यांमध्ये काय प्रोडक्ट आहे म्हणजे ऑब्विसली मला डिफॅक्टरायझेशन वापरावं लागेल बरोबर. आता या चारीमध्ये मला कोणाची व्हॅल्यू माहिती आहे ती व्हॅल्यू पुट करून द्या मग बाकीच्यांमध्ये आपण डिफॅक्टरेशन वापरत बसू. ओके आणि अरेंजमेंट करत बसू. लक्ष व्यवस्थित द्यायचं आहे. एलएचएस बघा मला आरएचएस 1/16 दाखवायचे म्हणजे फायनल आन्सर कॉन्स्टंट मध्ये सगळ्यांच्या व्हॅल्यू मला मिळायला पाहिजे. रिड्यूस करायचं मला पूर्णपणे रिड्यूस करून अँगल मधून मला आन्सर कसं आणायचं 1/16 मध्ये आणायचं आहे. मग मी cos 20 डिग्री इंटू cos 40 डिग्री इंटू cos 60 डिग्री इंटू cos 80 डिग्री. देन cos 60 ची व्हॅल्यू पुट करून cos 20 इंटू cos 40 इंटू 1/2 cos 60 ना 1/2 मिळेल इंटू cos 80. आता लक्षात घ्या बरं का मी काय करतो तुला लक्ष द्यावे नंतर येतो. हा 1/2 बाहेर काढा. ओके ना मग उरलेले टर्म 1/2 इंटू cos 20 इंटू cos 40 इंटू cos 80. काय करू शकतो मला एवढं सांगा फक्त. तीनच टर्म राहिल्यात माझ्याकडे पण तीन टर्मला रिड्यूस करता आलं पाहिजे. याच्यात मला cos दिसतोय cos इंटू cos दिसतोय बरोबर. तीन टर्म दिसत आहेत पण मी दोन टर्म मध्ये मी डिफॅक्टरायझेशन वापरू का. दोन टर्म मध्ये मी काय वापरतो डिफॅक्टरायझेशन बरोबर आहे. cos a इंटू cos b बरोबर. मग इथे 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करतो 2 ऍडजस्ट करतो. मग 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर इथे 2 ने हा 2 इंटू 2 काय होईल 4 म्हणजे 1/4 इंटू 2 cos 20 इंटू cos 60 चालेल. काय केला या दोघं टर्म ऍडजस्ट करतोय बरोबर. या दोघं तशाच तसे लिहा. 2 काय केलं इथे मल्टिप्लाय डिवाइड इंटू cos 80 जसाच तसा बरोबर.
सांगा cos A प्लस 2 टाइम्स ऑफ cos A इंटू cos B. हा cos 4t. हा पुढे सांगा डिफॅक्टरायझेशन cos इंटू cos आहे ना, वापरला ना अगोदर, सांगा मग ब्रॅकेट मध्ये cos 20 प्लस 4t cos A म्हणजे प्लस असेल 40 मायनस 20 किंवा 20 मायनस 40 तरी चालेल इंटू cos 80 झालं. याची व्हॅल्यू काढ 1/4 इन ब्रॅकेट cos 60 प्लस cos 20 इंटू cos 80 पुढे व्हॅल्यू cos 60 ची व्हॅल्यू 1/2 प्लस cos 20 इंटू cos हा cos 80 आतमध्ये मल्टिप्लाय हा 1/4 पण मध्ये मल्टिप्लाय 1/8 1/2 इंटू 1/4 इज 1/8 इंटू cos 80 मध्ये जाऊ द्यायचा की नाही हा मोठा प्रश्न आहे. नको 1/4 ला बाहेर जाऊ, फक्त cos 80 आतमध्ये ब्रॅकेट मध्ये 1/2 इंटू cos 80 प्लस cos 20 इंटू cos 80. आता परत कोणामध्ये वापरू, इथे तर काय वापरता येणार नाही, परत 2 ने ऍडजस्ट करावं लागेल. इथे 2 ऍडजस्ट करून इथेच मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल बरोबर. मग 1/4 इन ब्रॅकेट 1/2 इंटू cos 80 प्लस 1/2 2 टाइम्स ऑफ cos 20 इंटू cos 80. जागेवरच ऍडजस्ट करायचं, जागेवर 2 ऍडजस्ट केला बरोबर. जागेवर 2 ऍडजस्ट केल्यानंतर याची व्हॅल्यू सांगा मग काय. परत एकदा तोच फॉर्म्युला जो आपण वरती वापरला डिफॅक्टरायझेशन 1/4 इन ब्रॅकेट 1/2 इंटू cos 80 प्लस चला सांगा 1/2 इन ब्रॅकेट हा cos 20 प्लस 80 प्लस cos 20 बरोबर. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. पुढे व्हॅल्यूज काढ 1/4 इन ब्रॅकेट 1/2 इंटू cos 80 प्लस 1/2 हा cos 100 प्लस cos 60. cos 60 ची व्हॅल्यू परत रिप्लेस करायची. मग आता cos 60 ची व्हॅल्यू रिप्लेस केल्यावर बघा काय मिळतं मग. पुढे याच्यात ऍडजस्टमेंट करता येईल मग. याची व्हॅल्यू सांगा चला पटकन 1/4 इन अ ब्रॅकेट हा 1/2 इंटू cos 80 प्लस 1/2 बरोबर इथपर्यंत. आता मध्ये टर्म्स मल्टिप्लाय करायचा किंवा या दोघांमधनं 1/2 बाहेर घ्या आणि हा 1/4 तसा राहू द्या. काय मिळतं बघू आपण. 1/4 इन अ ब्रॅकेट 1/2 इंटू cos 80 प्लस 1/2 इंटू cos 100 प्लस 1/4 का बरं हा 1/2 मध्ये 1/2 इंटू 1/2 1/4. आता या दोघांमध्ये कॉमन 1/2 चला सांगा बरं पटकन 1/2 इन अ ब्रॅकेट cos 80 प्लस cos 100 प्लस 1/4. एक लक्षात घ्या याच्यात इझिली कॅन्सलेशन करता येतात इझिली. जर याच्यात अलाइड अँगल वापरला मग किंवा याच्यात वापरला मग 180 मायनस 100 इज 80 cos 180 मायनस 100 चालेल का. बघा 1/4 इन अ ब्रॅकेट 1/2 इन अ ब्रॅकेट cos 180 मायनस 100 प्लस cos 100 प्लस 1/4 चालेल का असं. ओके मग त्याची व्हॅल्यू सांगा. 180 मायनस 100 म्हणजेच किती 80 येतोय ना. कळतोय का काय घेतोय बरोबर. हा चला पुढे सांगा मग 1/2 याची व्हॅल्यू कॉसच राहील पण क्वाड्रंट निगेटिव्ह मध्ये का पॉझिटिव्ह नक्की का
2 मिनिट. आपला 80 डिग्री जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ना, मग निगेटिव्ह कसा येईल? तो पॉझिटिव्ह असेल, मग त्याला कन्वर्ट करावं लागेल. याला नाही कन्वर्ट करता येईल, 100ला करता येईल, याला नाही करता येईल, कारण हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतो ना. आपण निगेटिव्ह कसं घेऊ शकतो त्याला? म्हणजे तो हा 80 तसाच राहील आणि प्लस हा कॉस 100 चेंज होईल. कॉस 180 मायनस 80 याला चेंज करता येईल. आलं लक्षात? थोडं लॉजिक पण लावावं लागेल ना आपल्याला, नाही तर मग 80 डिग्रीची व्हॅल्यू निगेटिव्ह कशी काय ना, आन्सर निगेटिव्ह पण नाही मिळणार ना. ओके, हा कॉस 180 जसा तसा कॉस 80, हा कॉसचा कॉसच का बरं? 180 डिग्री एक्स ॲक्सिस आहे, कॉसचा कॉस, पण क्वाड्रंट सेकंड, 100 डिग्री सेकंडमध्ये ऑब्वियस आहे आता, म्हणजे ज्याची व्हॅल्यू निगेटिव्ह कॉस 80 मिळेल. प्लस 1/4, त्या दोघं व्हॅल्यूज काय झाल्या? कॅन्सल. म्हणजे 1/2 इंटू 0 0 आणि तो 1/4. म्हणजे व्यवस्थित बघा, 1/4 इंटू 0 प्लस 1/4, 1/4 इंटू 1/4, 1/4 इंटू 1/4 इज 1/16. माझं RHS असतं. एक्झाम्पल मोठं आहे, मी आधी पण सांगितलं. फक्त एवढंच की जे दिसतंय त्याच्यात फक्त डिफॅक्टरायझेशन अप्लाय करत जायचं. ओके, पटकन घ्या. नाही